नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात रोखून धरला महामार्ग. अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये असं कल्याण वकील संघटनेतर्फे सर्व वकिलांना आवाहन. आणि ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेच्या दरात 5 रुपयांची वाढ झाल्यानं सामान्य नागरिक झाले नाराज. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य. राज्यात होणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात महामार्ग रोखून धरला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळं कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांना चालत पोलीस ठाणं गाठायचं ठरवलं होतं. त्यामुळं त्यांनी चालत पोलीस ठाण्यात गेल्यानं शहरात चांगलीच वाहतूक कोंडी झाली. बदलापूर इथं 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात हे आंदोलन केलं. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी ठाण्याच्या 3 हातनाका इथं रास्ता रोकोला सुरुवात केली. मात्र आंदोलनाची माहिती मिळाल्यानं पूर्वतयारी म्हणून नौपाडा, ठाणे नगर, वागळे इस्टेट या पोलीस ठाण्यातून फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यानं राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बुरसे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. बदलापूर इथं 2 चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक होऊन 3 हातनाका इथं त्यांनी आंदोलन केलं. बदलापूर प्रकरणी SIT नेमण्यात आली आहे आणि केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात आली आहे. गिरीश महाजन यांनी हे सांगितलं. हे आंदोलन असं आहे की या ठिकाणी कोणाचीही लिडरशिप नाही, कोणी कोणाचंही ऐकत नाही आहे. त्यांचा राग हा साहजिक आहे, पण रेल्वे सेवा बंद ठेवणं हा त्यावरील उपाय नाही असं मला वाटतं. आम्ही त्यांना विनंती केली आहे की प्रशासनानं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. रेल्वे ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. लाखो लोकांना अप डाऊन करायचं असतं, नोकरीवरून घरी परतायचं असतं. हे प्रकरण अतिशय संतापजनक आहे. शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, पण आरोपीला शिक्षा कायद्यानं दिली पाहिजे. SIT नेमण्यात आली आहे आणि केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात आली आहे. सर्व चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असं गिरीश महाजनांनी यावेळी सांगितलं. शाडूच्या मातीतून गणपतीच्या विविध रूपातील मूर्ती शालेय विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. निमित्त होतं ते ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळांचं. पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 या उपक्रमामध्ये महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागानं शाडूच्या मातीच्या मूर्तींचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांच्या कार्यशाळांचा देखील समावेश होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आयोजित करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या 19 क्रमांकाच्या शाळेतील प्रदर्शनानंतर विभागानं विविध शाळांमध्ये शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळांचं आयोजन केलं होतं. त्यालाही शाळा आणि विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद लाभला, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे.
नौपाड्यातील सरस्वती सेकंडरी शाळा, दिवा येथील महापालिका शाळा क्रमांक 79 आणि 98, महानगरपालिका शाळा क्रमांक 64 इथं झालेल्या या कार्यशाळामध्ये 500हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. शाडूच्या मातीतून साकारलेली गणेशाची विविध रूपं या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी नेली. पर्यावरण दक्षता मंचाच्या स्वयंसेवकांनी या विद्यार्थ्यांना मातीचा वापर, त्यापासून मूर्तीला आकार देणं, त्यासाठी वापरावयाचे नैसर्गिक रंग याचीही माहिती दिली. तसंच एकल व्यापाराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासंबंधी देखील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बदलापूरमधील एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. या आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये असं आवाहन कल्याण वकील संघटनेनं सर्व वकिलांना केलं आहे. या प्रकरणाला वकील संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त केला असून आम्ही केलेल्या आवाहनाचा प्रतिसाद दिलाय आणि आरोपी अक्षय शिंदे याचं वकीलपत्र कोणीही घेतलेलं नाही अशी माहिती दिली. ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेच्या दरात 5 रुपयांनी वाढ झाल्यामुळं सामान्य नागरिक चांगलाच नाराज झाला आहे. आधीच महागाई आणि त्यात साखरेचे वाढलेले दर, त्यामुळं सामान्य माणसाचं पुरतं कंबरडच मोडलं आहे. मागील आठवड्यात 38 रुपये किलोनी विकली जाणारी साखर आता चक्क 43 रुपये किलो झाली आहे. त्यामुळं नागरिक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे असं अनेक दुकानदारांनी सांगितलं. राज्य सरकारनं ठोस पावलं उचलावीत आणि यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी वर्ग करीत आहे. ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, प्रभाग समिती अतिक्रमण निष्कासन विभागाच्या वतीनं संपूर्ण ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 217 आस्थापनांना भेटी देऊन 106.54 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून यापोटी एकूण 84,300 रुपये इतका दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत 21 आस्थापनांना भेटी देऊन 2 किलो प्लास्टिक जप्त करून 4,000चा दंड वसूल करण्यात आला। कळवा प्रभाग समिती अंतर्गत 15 आस्थापनांना भेटी देऊन 2 किलो प्लास्टिक जप्त करून 3,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 27 आस्थापनांना भेटी देऊन 58.84 किलो प्लास्टिक जप्त करून एकूण 15,000चा दंड आकारण्यात आला। उथळसर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 25 आस्थापनांचा भेटी देऊन 5.7 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 9,500 रुपयांचा दंड त्यानं वसूल करण्यात आला। नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत 27 आस्थापनांना भेटी देऊन 8 किलो प्लास्टिक जप्त केलं आणि 15,000चा दंड वसूल केला। वागळी स्टेट आणि लोकमान्य प्रभाग समिती अंतर्गत एकूण 45 आस्थापनांना भेटी देऊन 8 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 8,300 इतका दंड वसूल करण्यात आला। वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 15 आस्थापनांना भेटी देऊन 4 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त केलं आणि 10,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत 42 आस्थापनांना भेटी देऊन एकूण 18 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 19,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे। रोखणे सहज शक्य आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम किंवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। राज्यात होणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात रोखून धरला महामार्ग। अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये असं कल्याण वकील संघटनेतर्फे सर्व वकिलांना आवाहन। आणि ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेच्या दरात 5 रुपयांची वाढ झाल्यानं सामान्य नागरिक झाले नाराज। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ।